Brought to you by V-Guard. एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे आता आपल्या सोबत आहेत। तुम्ही जसं म्हटलं की गुणरत्न सदावर्ते आणि त्यांच्या पत्नीचं संचालक पद हे रद्द झालेलं आहे, मात्र त्यांनी आत्ताच दावा केलेला आहे की तसं कुठलीही ऑर्डर निघालेली नाहीये। काय तुमच्याकडे ऑर्डर आहे का आणि काय नेमकं निर्णय नेमका काय आहे? सदावर्ते म्हटलं की खोटं बोलणं हे आलं हे महाराष्ट्राला आता संपूर्ण माहिती आहे आणि त्यामुळे सदावर्ते नेहमी खोटं बोल पण रेटून बोल अशा पद्धतीने बोलत असतात। हे माझ्याकडे कोऑपरेटिव्ह कमिशनरची ऑर्डर आहे, ज्याच्यामध्ये जर आपण बघितली तर ह्या आता तुमचा कॅमेरा येत असेल तर इथं कोऑपरेटिव्ह कमिशनरची सही आहे त्याच्यामध्ये, ज्याच्यावरती नामंजूर असा कंप्लीट त्याच्यावरती शिक्का त्यांनी मारलेला आहे आणि त्याच्यामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे की एक्सपर्ट डायरेक्टर टू डायरेक्टर्स टू बी नॉमिनेटेड बाय बोर्ड ऑफ डायरेक्टर्स फ्रॉम माय प्रोफेशनल with the suitable experience from management for the being relevant professional qualification rank is same। आता ह्याचं नामंजूर 37 जो एवढं मोठं सगळं शिक्का मारून खाली कोऑपरेटिव्ह कमिशनरनी जर शिक्का मारला असेल आणि सदावर्ते म्हणत असतील की बाबा नाही हे माझं संचालक पद गेलं नाही, तर मग आता चष्म्यासाठी ते प्रसिद्ध आहेत, त्यांना आणखी एक भिंगाचा चष्मा लावून त्यांनी ती ऑर्डर वाचली पाहिजे। खरं तर मुळात माझा हा सवाल आहे की एसटी कामगारांच्या बँकेत सदावर्तेंनी खोटं बोलून शिरकाव केला, 6.5% व्याजदर देतो म्हणून आणि बँकेची वाट लावली। देशामध्ये नाही आशिया खंडात नंबर 1ची बँक होती, आज 8 महिने झालं बँकेचं कर्ज 1 रुपया कर्मचाऱ्यांना मिळत नाहीये, कामगार भरती 150 लोकांची खोटी, हे सगळं लपवायसाठी सदावर्तेंची आता आगपाकड चालली। आणि सदावर्तेंना माझं चॅलेंज आहे, जर ही ऑर्डर कोऑपरेटिव्ह कमिशनरची खोटी असेल तर पोलीस केस करावी ना माझ्यावरती। उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बात वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार। तेच म्हटलं पुढे जाऊन की तुम्ही खोटं बोलतायत आणि तुमच्या विरोधात मी गुन्हा दाखल करणार असंही त्यांनी आव्हान दिलेलं आहे। निश्चितपणानं सदावर्तेंनी गुन्हा दाखल करावा आणि कोऑपरेटिव्ह कमिशनर जे मला RTI मध्ये मिळालेले पेपर्स असतात, जी मी तक्रार केलेली आहे, जे जनरल बॉडी त्यांनी यवतमाळला घेतली होती त्याच्या विषयपत्रिकेवरती विषयच त्यांनी आणला नाही। नवे तर ते तुम्हीच तुमच्या चॅनलने दाखवलं की गादीवर क्वाटवरती झोपून ते सगळी जनरल बॉडी बघत होते, त्यांना तिथं येऊही दिलं नाही सभासदांनी आणि मग आता ते खोटं बोलतात सदावर्ते रेटून। एवढंच काय निवडून आलेले निम्मे संचालक त्यांच्यापासून फुटून दुसरीकडे गेले, म्हणजे सदावर्तेंच्या हातात कुठलं कंट्रोल राहिलं नाही। एसटी कामगारांनी त्यांची पोती ओळखली। आता सदावर्तेंनी खोटं बोलून लाखो रुपयाचं नुकसान केलं, आयुष्यातले 6 महिने घालवले, त्यामुळे आता त्यांच्या बाजूनी कोणाचीही सहानुभूती राहिलेली नाही। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी गॉट AC स्टेबलायझर का चमत्कार। ते असंही म्हणतात की तुम्ही कुठेही नोकरीला नाही आहात आणि तुम्ही शरद पवारांचा माणूस आहात, असंही तुमच्यावरती त्यांनी टीका केली आहे। आमची संघटना मान्यताप्राप्त एसटी कामगार संघटना आहे, स्वर्गीय भाऊ फाटक हेच आमचे दैवत आहे आणि तेच आमचे संस्थापक आहेत। आम्ही आमच्या व्यासपीठावर माननीय शरद पवार साहेब असतात, माननीय देवेंद्र फडणवीस साहेब असतात, माननीय एकनाथ शिंदे साहेब असतात, माननीय उदय सामंत साहेब असतात, ज्याची पोळी खातो त्याची टाळी वाजवणारी संघटना आमची आहे। आणि म्हणून आमच्यासारख्या बलाढ्य संघटनेच्या व्यासपीठावरती मुख्यमंत्र्यापासून सगळेजण येतात, हीच जळजळ नेमकी सदावर्तेंना आहे। पवार साहेबांनी अनेक वेळा एसटी कर्मचाऱ्यांच्या व्यासपीठावर आले, पण त्यांनी कधी घड्याळाला मतदान करा किंवा आता तुतारीला मतदान करा असं कधीही माननीय पवार साहेब म्हटले नाही। फक्त सदावर्तेंना कसं असतं की शरद पवारांचं नाव घेतलं की आपण मोठं होतो हे त्यांना माहिती आहे आणि म्हणून त्यांचं नाव घेऊन त्यांची भाकरी ते चालवत आहेत। तर या सगळ्या आरोपांमध्ये तुमचं म्हणणं आहे की जे तुमच्यावरती आरोप लावलेले ते चुकीचे आहेत आणि जे त्यांचं म्हणणं आहे की अशा कुठलाही निर्णय नाही आहे, काय असं का जाणीवपूर्वक केले जाते? मेन मुख्य असं त्यांचा जळफळाट अशासाठी होतोय की नेमकं ऐरणीवर त्यांचे काही विषय आलेले आहेत। बँकेला संगणकीकृत करायचं 35 कोटी रुपयाचं टेंडर दिलंय, त्यातलं 13 कोटी रुपये काम चालू व्हायच्या आधी देऊन टाकलेत, त्याचं कन्फर्मेशन त्यांना पुढच्या मीटिंगला करायचं आहे, पण त्यांचं संचालक पद गेलंय। त्यांनी 150 कामगारांची बेकायदेशीर भरती केली, कोणत्या पेपरला जाहिरात न देता, सहकार खात्याची परवानगी न घेता। आता त्याच्यावरती परत चौकशी चालू झालेली आहे,
तर आता संचालक पद त्यांचं गेलं आहे। या बँकेमध्ये त्यांच्या मिसेस जयश्री सदावर्ते त्यांचं जर तुम्ही बघितलं तर 35 लाख रुपये बँकेकडून त्यांनी वकील फी घेतली आहे। एवढं शिपायांच्या केसेस चालवले आहेत, एवढं काय सुप्रीम कोर्टात केसेस चालवले की काय मला माहिती नाही, परंतु ह्या बँकेला दोन्ही हातांनी वरबडून खाण्याचं काम सदावर्ते आणि कंपनीने चालवलेलं आहे। आता ते हळूहळू बाहेर निघालेलं आहे। उलट पक्षी याच भ्रष्टाचारामध्ये सदावर्तेंना पुन्हा एकदा जेलची वारी करावी लागणार हे निश्चित आहे। धन्यवाद। तर संदीप शिंदे होते, त्यांचं म्हणणं आहे की त्या जो काही निर्णय सहकार खात्याकडून देण्यात आलेले आहे त्याची ऑर्डर आमच्याकडे आहे आणि गुणरत्न सदावर्ते आणि एकूण त्यांचं कुटुंब हे खोटं बोलत आहे आणि या सगळ्या भ्रष्टाचार प्रकरणी सदावर्तेंना पुन्हा एकदा जेलमध्ये जावं लागेल असा इशारासुद्धा शिंदे यांनी दिलेला आहे। कॅमेरामन अभिजित पिसेसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। ब्रॉट टू यू बाय विगार्ड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।